तर मी निघाली आहे ऑफिसला. निघाली म्हणजे ऑलमोस्ट मी पोहोचलीच आहे CSMTला. तर हां ओके. तर मी ना बघत होते, मला वाटतं ओळखीचे कोणतरी आधी तेव्हा बघत होते. तो मी तिथे आली आहे इथे आणि ना इथून मी चालली आहे ऑफिसला. आज सकाळी उठले ना तर आज जरा गोष्ट वेगळी होती. आज मी काही टिफिन बनवायला मला ना जाम कंटाळा. तर रात्रीतून मी जरा झोपले आणि काल रात्री चिकन बिर्याणी बनवली होती. त्याचा व्हिडिओ नाही शूट केला आहे, पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी शूट केल्यात, त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ऑलरेडी सासूबाईंनी चिकनला मॅरिनेट करून ठेवलं होतं. एक मिनटं, मला माझा ना हात बदलायला लागेल. माझा हात दुखला आहे. तो मोबाईल धरून धरून आधी आव. अरे यार, ह्याच हातात मोबाईल, ह्याच हातावरती बॅग. हात दुखतोय माझा, माहीत नाही का खूप दिवस झाले दुखतोय, पण मी इग्नोर करते. एक दिवशी जाईल डॉक्टरकडे. कंटाळा आला या डॉक्टरचा. पण सारखं काही ना काहीतरी दुखतच राहते. असं वाटतं 80 वर्षाची म्हातारी झाली आहे आणि हे झालं ते झालं ते झालं हेच चालेल. माझं कॅमेरा पण माझा इथे क्लिअर नाही. हां, आता त्याच्यावरती पण देवा पांडुरंगा ईश्वर. तर चालले आहे मी ऑफिसला. हात खूप दुखतो, अति होतं म्हणजे असं मला वरतीच करता येत नाही. आणि आजच्या नाही, हे ना 1 महिन्यापासून चाललं आहे इथे असं दुखतं इथे. तर डॉक्टरचं पण आता मला जाम कंटाळा आला. मी त्यासारखं डॉक्टर झाला नाही. ठीक आहे. ऑफिसमध्ये आज जरा काम आहे थोडंसं. आज आमच्या डायरेक्टर मॅडमचा बर्थडे जाऊन, ॲक्च्युली त्यांची पोस्ट मी सकाळीच बनवली होती, पण थोडेसे चेंजेस आहेत आता, जाऊन ते करायचे आहेत आणि मग टाकायचे आहेत आमच्या सोशल मीडियाच्या साईटवरती. काल एक इंटरव्ह्यू होऊन गेला, त्याचं अपडेट घ्यायचं आहे आणि आता बाकीच्यांचे डिटेल्स कलेक्ट करायचे आहेत मला, बाकीच्या सगळ्या ब्रँचेसचे. तर आजपासून ते करायला सुरुवात करणार आहे मी. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. ठीक आहे. आणि हां, बस आता बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या, पण थोड्या कॉन्फिडेन्शियल आहे, त्या नाही सांगू शकत. 1-2 सेमिनार किंवा वर्कशॉप मला अरेंज करायचे, त्याच्या पण जरा गोष्टी बघायच्या. तर बघूया. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो, कसे आहात? माझी ना एक सिरियल चालू आहे. ओके, नाव नाही घेणार आहे, जस्ट काहीतरी डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवतं, तुम्हाला आवडेल. मला सिरियलबद्दल काही प्रॉब्लेम नाही, बट द वे ती हिरोईन नाकाने बोलते, मैं तुम्हें किडनॅप करने आई हूँ ईशान. का 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 असा अत्याचार आमच्या लोकांवरती? काहीतरी होता डायलॉग मला, पण तिचा डायलॉग मी रात्री परत कारण का मस्त प्रोमो झाला प्रोमो, तर मला खूप आवडला. आणि अजून काय होतं, मैं तुम्हें किडनैप करने आई हूँ ईशान, क्या तुम अपनी पूरी ज़िंदगी मेरे साथ बिताओगे? आई वॉज लाईक, काय होतं ह्या सिरियल्सला गाईज, प्लीज. ज्या हिशोबाने आता चालू आहे त्या हिशोबाने ना आपल्या सिरियल्स खूप मागे पडत आहेत. आणि ना हे नेहमी तेच ड्रामा आहेत. म्हणजे आता तसं मी के-ड्रामा बघत असेल की माहीत नाही, मी बघते, मला जाम आवडतो के-ड्रामा. प्लस आता नवीन AI मूवीज आलेत जे तुम्ही फेसबुकवरती आरामशीर बघू शकता. इट्स लाईक फ्रीमध्ये, तुम्हाला काही पे करायची पण गरज नाही. खूप छान सिरीज आहे. हा कॉन्सेप्ट थोडे रिपीटेड आहे, कारण का सगळ्या लोकांना तेच कॉन्सेप्ट उचलायचे असतात. कोणाचे असे नवीन कॉन्सेप्ट लवकर येत नाही आहेत, पण काही खूप वेगळे कॉन्सेप्ट आहेत जे तुम्ही बघू शकता. पण ज्या हिशोबाने आपली हिंदी TV सिरियल चालते त्या हिशोबाने मला वाटत नाही आपल्या सिरियल्स अजून पुढच्या 15-20 वर्षात तरी इम्प्रूव्ह होतील. ठीक आहे. कारण का ना आता क्योंकि सास भी कभी बहू तिचं पर्व 3रं चालू आहे. ठीक आहे. ज्या मागच्या 2nd सीझनमध्ये नकुलचं लग्न होऊन त्याला मुलं झाली होती, त्या नकुलचं असं दाखवलं की आता लग्नच नाही झाले, आता परत त्याचं लग्न चालू आहे. आणि अशा मुलीबरोबर चालू आहे. इट्स नॉट अबाउट की कोणत्या मुलीबरोबर काय, कॉन्सेप्ट काय की सगळ्या भावांना एकाच मुलीबरोबर लग्न करायचे. ठीक आहे. पहिलं एकाने लग्न केलं नाही, पहिलं एकाने एंगेजमेंट केली, मग मोडली, मग दुसऱ्याने एंगेजमेंट केली, ती मोडली, मग परत ज्याने एंगेजमेंट मोडली ती त्याने लग्न केलं, मग ते दोघंही मेले, आता तिसऱ्या भावाला तिच्यावर लग्न करायचे. गाईज ग्रो अप. काय हे कोणता जमाना चालू आहे? काय सगळ्यांना एकाच मुलीशी लग्न का करायचं आहे? खूप सारे ऑप्शन आहेत, पण नाही. आपली सिरियल्स
जाऊ दे, काय बोलणार, दिस इज माय ओपिनियन. आणि ना फेसबुकवरती एक पंकज कुमार म्हणून आहे, काय रील्स असतात, काय रोस्ट करतो तो, अफलातून रोस्ट करतो तो. मला जाम आवडतात त्याचे रील्स. मी रोज जाऊन बघते, म्हणजे नवीन अपलोड केले की नाही, अपलोड केले की नाही. तर आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया घरी गेल्यावर. बाय. हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मी आली आहे घरी आणि आज आमच्या घरी बनवली शेंगोळी. शेंगोळी हा घाटावरचा एक खूप छान प्रकार आहे, जो घाटावरती खूप लोक बनवतात. गुळग्याच्या पिठाची शेंगोळी. ठीक आहे, मला पण जास्त माहीत नाही शेंगोळीबद्दल, बट हा आमच्या इकडे शेंगोळी खूप फेमस आहे. भाकरी बनवलेली आहे लोकांनी, आणि हा जास्त काय बाकीचं बनवलं नाही. आणि मला शेंगोळी हा प्रकार तसाही अजिबात नाही आवडतो, पण ऑप्शन नाही माझ्याकडे ते. ठीक आहे काय, कारण आणि मला शेंगोळी बनवता येत नाही. पहिली गोष्ट, मला अजिबात शेंगोळी बनवता येत नाही. आणि मी आता हा पसारा आवडता मी तुमच्याशी बोलत आहे. ठीक आहे, तर भांडी घालायची, कपड्यांची मशीन होत आली आहे, पण म्हटलं सगळ्यात पहिले जरा किचन ओटा साफ करूया आणि मग जेवणाची जी भांडी आहे ती करूया. आणि काय बोलतात ते, थोडंसं क्लीन करून घेऊन पहिला किचन ओटा साफ करून मग भांडी घासायला घेईन. कारण का ना, किचन ओटा खराब असेल ना तर कामामध्ये माझं लक्ष लागत नाही. ठीक आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. तर आता थोडंसं स्प्रे केलं आहे लिक्विड, जे मी तुम्हाला दाखवलं होतं. मी लिक्विड टाकते आणि किचन ओटा साफ करून घेते. घासायची गरज पडत नाही लिक्विड टाकल्यावर. खरंच खूप छान किचन ओटा निघतो. ज्यांना कधी असं वाटत असेल घरात काही, आता आपण बिल्डिंग्समध्ये राहतो, मोस्ट ऑफ जण बिल्डिंग्समध्ये राहतात. त्यांच्या घरात आपण जेव्हा आपण चाळीत राहतो तेव्हा आपण बिलिंग ते सगळं साफ करतो, पण इथे नाही आहे. इथे आपलं POP असतं. त्यामुळे ना, जर तुम्ही दरवाजे तुम्हाला साफ करायचं असेल तर ना, एका बाटलीत ना थोडंसं लिक्विड घ्यायचं आणि खूप सारं पाणी टाकायचं. ठीक आहे, मी इतकं लिक्विड टाकलं की माझा मोबाईल सुटकायला लागला आता. ठीक आहे, ते झालं की मग असं एका पहिलं तर चांगल्या फडक्याने पुसून घ्यायचं. थोडंसं ओला फडका आणि लिक्विड याने पुसून घ्यायचं. त्याने पुसून घेतलं. 1 मिनटं. तर ना आजोबा आले होते आणि आजोबांना ना गोळी खायची होती, तर त्यामुळे त्यांना हवं होतं पाणी. पण प्रॉब्लेम काय झालं आहे, आजोबाने आजी ग्लासाने पाणी पितात आणि आमच्याकडे एक सवय की कुणीही ग्लासाने पाणी पिलं की ते ग्लास लगेच घासायला टाकायचं. परत ते कोण ग्लास परत नाही वापरत. म्हणजे ही खूप अगोदरपासून सवय, माझं लग्न व्हायच्या अगोदरपासूनची ही सवय. तर काय होतं, बाबा आजी पाणी पितात आणि ग्लास ठेवतात आणि मी लगेच घासायला टाकते, कारण का सवय लागली होती. आता सवय नाही मोडणार. आणि तसं मम्मीकडे असताना पण मम्मीकडे असताना आम्ही बाटलीनेच पाणी प्यायचं, तेव्हा काही टेन्शन नव्हतं. ठीक आहे, आता जेव्हा पाणी पितात मी लगेच ग्लास घासायला टाकते. आणि असं करून करून सगळी ग्लासं घासायला, 6 का 7 ग्लास होती, सगळी ग्लास घासाय. आता बाबांना पाणी हवं होतं. बाबा म्हणतात आता कशात पिऊ, मग मी बाबांना ना फुलपात्र दिलं. म्हटलं बाबा आता हेच घ्या. मी आता पहिले ग्लासं घासून ठेवते साईडला. ग्लासं घासतो आम्ही, सारखी घासतो. दिवसात 10 ते 12 वेळा ग्लासं घासणं होतात, कारण का कुणीही सगळे ग्लासाने पाणी पितात. इवन रिधान प्रत्येक 1-2 तासांनी तो पाणी पितो आणि प्रत्येक वेळेस नवीन ग्लास काढतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, आता माझी कपडे झाली आहेत, कपडे मी लावेल, भांडी घासून घेते आणि भेटूया आपण उद्या. सी यू सून.